केंद्र सरकारनं अखेर CCIच्या हमीभावानं कापूस खरेदीला मुदतवाढ दिली आहे। आता राज्यामध्ये 15 मार्चपर्यंत कापसाची खरेदी केली जाणार आहे। तसंच शेतकऱ्यांना आपला कापूस विक्रीसाठी स्लॉट देखील बुक करता येणार आहे। CCIचे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी माहिती दिली आहे की राज्यामध्ये कापूस खरेदीला मुदतवाढ देण्यात आली। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांना पत्र लिहिलं होतं की कापूस खरेदीला 30 मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी, परंतु CCIची अंतिम मुदत संपेपर्यंत देखील मुदतवाढ देण्यात आली नव्हती। त्यावर कुठलाही खुलासा केंद्राकडून किंवा CCIकडून करण्यात आला नव्हता। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतरही मुदतवाढ दिली नाही। त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये कापूस खरेदी केला जाणार किंवा नाही अशी शंका, असा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता। शेवटी CCIकडून माहिती देण्यात आली की कापूस खरेदीला राज्यामध्ये 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तसंच शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी स्लॉट देखील बुक करता येणार आहे। म्हणजेच काय, 15 मार्चपर्यंत शेतकरी हमीभावानं आपला कापूस विकू शकतात।